बुल्ढाना में वनाधिकार और अतिक्रमण धारकों ने अपनी मांगों को लेकर जिला कलेक्टर कार्यालय के सामने अनिश्चितकालीन भूख हड़ताल शुरू की। उनकी मांग है कि वनाधिकार मान्यता अधिनियम के तहत वन पट्टों को जल्द मंजूरी दी जाए। बुल्ढाना जिले में वनाधिकार एवं अतिक्रमण धारकों ने जिला कलेक्टर कार्यालय के सामने अनिश्चितकालीन भूख हड़ताल शुरू की। प्रदर्शनकारियों का कहना है कि वनाधिकार मान्यता अधिनियम के तहत वन पट्टों को जल्द से जल्द मंजूरी दी जानी चाहिए। वे आरोप लगा रहे हैं कि जिला स्तरीय समिति अधिनियम की गलत व्याख्या कर रही है, जिससे उनके अधिकारों का हनन हो रहा है। प्रदर्शनकारियों ने साफ कर दिया है कि जब तक उनकी मांगे पूरी नहीं होती वे आंदोलन जारी रखेंगे। माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील असलेल्या जिल्हास्तरीय वन हक्क समितीने या सर्व गोरगरीब असलेल्या आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासांचे त्यांच्या कायद्याचे निकष त्यांची पूर्तता केलेली असून सुद्धा त्याचे वन हक्क त्यांचे अधिकाराच्या जमिनी त्यांना वाटप करण्यास जिल्हा वन हक्क समिती ही टाळाटाळ करीत आहे। त्याकरिता समस्त वन हक्कधारक या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून उपोषणास बसलेले आहेत। प्रमुख काय मागणी तुमची? आमच्या मागण्या अशाच आहे की आमच्या ज्या आम्ही ज्या जमिनी कसतोय त्या आमच्या 13 डिसेंबर 2005च्या फार पूर्वीपासून आमच्या ताब्यात आहे। त्या जमिनी आमच्या वन हक्क कायद्याप्रमाणे मंजूर करून त्याचे तात्काळ वन हक्काचे पट्टे आमचे वाटप झाले पाहिजेत। तसेच सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये गायरान जमिनी अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा सुद्धा धोरणात्मक शासन निर्णय सरकारने घ्यावा, यासाठी आम्ही समस्त या ठिकाणी अतिक्रमणधारक उपोषणाला बसलो आहोत। नमस्कार, माझं नाव सपना अनंत गायकवाड आहे। मी राहणार रहिवासी राहिरेची आहे। आमच्या इथं माझं लग्न आता झालेले 10 वर्ष। माझ्या लग्नाच्या आधीचं माझ्या सासू सासऱ्यांनी शेती काढलेली आहे। ते शेती काढली असून तरी आम्ही सध्या जमीन कसत आहे, खात आहे आणि मधातच त्यांची सध्या दिशाभूल, शासन आमचा दिशाभूल करत आहे आणि आम्हाला कोणत्याही कामात काम करतो आम्ही शेतीचे मोलमजुरी करून काम करतो, यांना आम्हाला अडथळे आणत आहे। आमचे सासू सासऱ्याची 30-35 वर्ष आधी जी जमीन आहे हे आमच्या शासन आम्ही जे दावे दाखल केले, जे दावे दाखल्याचे ते काही सादर न करता हे काहीतरी आम्हाला वसी पाठवतात, आम्हाला निवेदन आम्ही नेहमी निवेदन देतो, आमच्या निवेदनाचे इग्नोर करतात, कोणत्याही कामात ते दखल घेत नाही, आमची दिशाभूल करत आहे। साधारणतः आम्ही आदिवासी आहे। आदिवासी हे आमचं मुळातच आमचं डोंगरच आमचं आहे, जंगलच आमचं आहे आणि जे इतिहास घडवला, जो संविधान घडवला तो आदिवासीसाठी सर्व आमच्या या जी इथं बसलेले जे संविधान धारक आहेत ते सर्वांसाठी लागू आहे। पण हे लोक आमची दिशाभूल करत आहे व आमच्या मागण्या कोणत्या पुऱ्या करत नाही। यांनी जर आमच्या सध्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही सध्या याच्यानंतर ठोक कारवाई करणार आहे।